कुणाल कामराचा गुन्हा इतका मोठा नाही असं वाटतं। विडंबन आज संविधानाची चर्चा होत असताना विरोधी पक्ष नेतेपद हे संख्येनुसार द्यावं लागेल असा एक फॉल्स नेरेटिव्ह सत्ताधारी पक्षातर्फे पसरवण्यात येत आहे। 1962 ते 67 विरोधी पक्षामध्ये 15 आमदार होते। कृष्णराव धुळप हे विरोधी पक्ष नेते होते। 1967 ते 1972 शेका पक्षाचे 19 आमदार होते। कृष्णराव धुळप विरोधी पक्ष नेते होते। 72 ते 77 शेका पक्षाचे 7 आमदार होते। दिनकर बाळू पाटील हे विरोधी पक्ष नेते होते। 77 ते 78 शेका पक्षाचे 13 आमदार होते। अण्णासाहेब गणपतराव देशमुख हे विरोधी पक्ष नेते होते। 82 जनता पार्टीचे बबनराव ढाकणे विरोधी पक्ष नेते होते। आमदार 17 होते। 82 ते 83 विरोधी पक्षाचे 9 आमदार होते। दिनकर बाळू पाटील हे विरोधी पक्ष नेते होते। 86 ते 87 जनता पार्टीचे 17 आमदार होते। निहाल अहमद विरोधी पक्ष नेते होते। 87 ते 88 शेका पक्षाचे 13 आमदार होते। दत्ता पाटील विरोधी पक्ष नेते होते। 88 ते 89 जनता पार्टीचे 20 आमदार होते आणि मृणालताई गोरे या विरोधी पक्ष नेत्या होत्या। 89 ते 90 शेका पक्षाचे 13 आमदार होते आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील जे अलिबागचे होते ते विरोधी पक्ष नेते होते। ही महाराष्ट्राची परंपरा आहे। खोटं नाटं सांगून तुम्हाला संविधान पायदळी तुडवायचं आहे, तुम्हाला संविधान मानायचंच नाही, आपल्याला मनाला येईल तसं विधानसभा चालवायची आहे म्हणून खोटं नाटं सांगू नका। आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिलं की जेव्हा जेव्हा काँग्रेस प्रचंड शक्तीनिशी प्रचंड बहुमतात आला कधीही विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम काँग्रेसने केलं नाही। काँग्रेसचं विचारच प्रचंड लिबरल आणि प्रचंड मोठ्या मनाचे असतात। कबरीपासनं कामरापर्यंत हे अधिवेशन संपलं। बाकी कोणाला काय मिळालं हे धुंडो धुंडो रे साजना ते गाणं म्हणावं लागेल। काय मिळालंच नाही। बेरोजगाराबद्दल चर्चा नाही, शेतकऱ्यांबद्दल चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा नाही, इथे आर्थिक मंदी येते त्याच्याबद्दल चर्चा नाही। चर्चा कशाबद्दल झाली तर चर्चा औरंगजेबाबद्दल झाली, चर्चा हलाल झटका ह्याच्याबद्दल झाली, दिशा बदलली आणि नंतर कामरापर्यंत आले। त्यामुळे चर्चा कशावर झाली? आम्हाला गांभीर्याने महाराष्ट्रामध्ये चर्चाच करायची नाही, कारण का आम्ही विधानसभेच्या रणांगणामध्ये लोकांना खोटं सांगून आलो आहोत। का नाही 3,021 रुपयावरती बोललात? का नाही शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीविषयी बोललात? खोटं सांगून निवडून आलेले आहेत। आता निवडून आल्यानंतर 5 वर्षांनी बघू। आता लक्षवेधी भवनाबाबत भास्कर जाधव यांनी जो विधानसभेच्या पटलावरती आरोप केला आहे की पैसे देऊन हे सगळं चालू आहे, याच्यापेक्षा गंभीर आरोप महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलाच नाही आहे। आणि तो आता रेकॉर्डवर आहे। तो रेकॉर्डवरनं काढला असता ते मी बोललो नसतो, पण हा रेकॉर्डवर आहे। आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आपापसात भांडतायत की सांगा किती पैसे द्यावे लागतील। मला वाटतं या पवित्र मंदिराचा अपमान आहे। हे मंदिर पवित्र आहे, हे लोकशाहीचं मंदिर आहे। त्या मंदिरात जर लेनदेन होऊन लक्षवेधी लागणार असतील असा आरोप जर सत्ताधाऱ्यांतर्फे करण्यात येत असेल तर न बोललेलं बरं। मग तेच सांगतो ना की तुम्ही एखाद्याला टार्गेट करून तुम्ही त्याला बोलूच देणार नाही असं कसं चालेल? आहे की काल सुद्धा आम्ही बोललो नाही, पण पत्रकार चर्चा करतात, पत्रकार एकमेकांशी बोलतात, पत्रकार पुन्हा आम्हाला फोन करतात। आता आम्ही काही कॉन्ट्रोवर्सीमध्ये पत्रकारांना फोन केले तर तुम्ही ते रेकॉर्डवर घेऊन जर सांगितलं की पत्रकारांशी हे बोलले, चुकीचं आहे। आम्ही सगळ्या पत्रकारांशी बोलतो, पत्रकार आमच्याशी बोलतात। हे जे भीती दाखवण्याचं काम आहे हे लोकशाहीला मारक आहे। हे बघा असं आहे की एक लक्षात घ्या,
1984 साली BJP फक्त 2वर होती, आज ती सत्तेत आहे. हीच या लोकशाहीची ताकद आहे. सर हिंदी में